नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई. शहरातील अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करीत होल्डिंग केले जप्त. आयुक्तांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धुळे शहरातील अनधिकृत होल्डिंगवर मोठी कारवाई केली. विविध ठिकाणी उभारण्यात आलेली परवानगीविना लावलेली होल्डिंग हटविण्यात आली असून ती जप्त करून मनापात जमा करण्यात आलेली आहे. या मोहिमेदरम्यान अतिक्रमण विभागाच्या पथकाने धुळे शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या होल्डिंगवर कारवाई केली. अनधिकृत जाहिरातींमुळे धुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने नागरिक व जाहिरातदारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून परवानगीशिवाय होल्डिंग उभारणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील आज मनपा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे. धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, महाशय आयुक्त सो यांनी केलेले आदेश, त्या आदेशानुसार धुळे शहर हद्दीमध्ये सर्व होल्डिंगधारकांना मनपातर्फे QR कोड प्रदान करण्यात आलेले आहे. असे असतानाही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत होल्डिंग असल्याचे तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्याने महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये गेल्याच आठवड्यात आपण ही मोहीम अनधिकृत होल्डिंग काढण्याची, लोखंडी फलक काढण्याची सुरू केली होती. पण बऱ्याचशा याच्यामध्ये सण उत्सव वगैरे क्रेन उपलब्ध न झाल्यामुळे, तसेच आज रोजी मालेगाव रोड येथील अनधिकृत होल्डिंग काढण्याची सुरुवात करण्यात आली आहे. आज सायंकाळपर्यंत जवळजवळ 5 होल्डिंग हे काढण्यात आले असून ते नगरपालिकेत क्रेनच्या सहाय्याने काढून कटरने जप्त करून महानगरपालिकेत आणण्यात आलेले आहे व त्यांना योग्य त्या पद्धतीत दंड हा महानगरपालिका जाहिरात विभागामार्फत करणार असणार आहे. तरी सदर बॅनर हे एकूण 43 असल्याचे आदेश झालेले आहे. त्यापैकी आपण आज 5 काढलेले आहे. उर्वरित सातत्य राहील मोहिमेत काढायचे. त्यापैकी बरेचसे होल्डिंगधारक आता परवानगी घेत आहे व सहकार्य करत आहे.